श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। इच्छापूर्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान किंवा ज्याला आपण मंडल सेवा सुद्धा म्हणतो। हे 21 दिवसांचं करायचं असतं। आता आमचं बघा कुलदैवत तिरुपती बालाजीच आहे, तर आमच्या घरी अगदी वर्षभर म्हटलं तरी काही हरकत नाही, एक झालं की एक झालं की एक। जसं की माझी जाऊ असेल, माझे मोठे भैया असतील, माझे मिस्टर किंवा मी, म्हणजे घरामध्ये कोणी ना कोणी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी आहे ना 21 दिवसांची, ती अल्टरनेट आमची सुरूच असते। पण आपल्यापैकी बरेचसे असे ताई व दादा आहेत की त्यांना व्यंकटेश स्तोत्राची ही 21 दिवसांची सेवा करायची आहे, त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे, पण खूप सारी म्हणजे भीती म्हणा की नियमांचं, अटींचं बर्डन म्हणा, कसं करायचं, काय करायचं, चूक झाली तर व्यंकटेश भगवान दर्शन देतात, मग भीती वाटेल, मग काही झालं तर, असे खूप सारे म्हणजे प्रश्न ना बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहेत। आजचा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या मनातील जे सगळे प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि जी काही भीती आहे ती दूर होऊन तुम्ही तेवढ्याच विश्वासाने, म्हणजे जो तुमच्या मनामध्ये घालमेल सुरू होती की करू का नको, या उलट श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने तुम्ही ही सेवा कराल आणि तुमची जी काही मनोकामना आहे, इच्छा असेल, ती 100% पूर्ण होईल। या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 दिवसांचं अनुष्ठान बघणार आहोत। व्यंकटेश स्तोत्राची 3 दिवसांची सेवा। तुम्हाला हवं असेल तर याच पद्धतीने तुम्ही 21 दिवसांची पण करू शकता, पण या व्हिडिओमध्ये खास करून आपण 3 दिवसांची बघणार आहोत। कारण 21 दिवस म्हटलं की बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की ताई कमी दिवस नाही का, 21 दिवस खूप जास्त होतं, पिरियड्स आले तर, सुतक आले तर, गावाला जावं लागलं तर, असे बरेचसे प्रश्न येतात। म्हणून त्यासाठी तुम्ही 3 दिवसांची सुद्धा ही सेवा करू शकता आणि बऱ्याच जणांनी तर ही सेवा केलेलीच नसते। मग सुरुवातीला तुम्ही ही 3 दिवसांची सेवा करून बघा आणि त्यानंतर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकता। आता ही सेवा कोण करू शकतं? महिला, पुरुष, मुलं, मुली, लग्न झालेले, न झालेले, अगदी प्रत्येक जण हे जे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे ही सेवा करू शकतात। ही सेवा जी आहे ती कोणत्याही शुक्रवार पासून सुरू करायची आहे। कोणताही महिना चालेल, कोणत्याही शुक्रवार पासून तुम्हाला सुरू करायची आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार अशी 3 दिवसांची ही सेवा असणार आहे। पण ही सेवा जी आहे तर ती मध्यरात्री 12 वाजता आपल्याला करायची आहे। शुक्रवारी तुम्ही काय करायचं, मध्यरात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे, तर जवळजवळ 11:15 11:30 वाजता तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे। आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ताई रात्री आंघोळ करायचीच का, स्नान करूनच ही सेवा करायची का, हातपाय धुवून केली तर चालत नाही का? तर बघा, स्नान जे आपण करतोय ते काही असं दुसऱ्यांसाठी नाही किंवा खूप मोठं ते लॉजिक लावण्यासारखं पण नाहीये। स्नान कशासाठी करायचं? दिवसभर आपण बाहेर फिरलेलो असतो, दिवसभर कोणी आपल्याला चांगलं म्हणलं असेल, आपण कोणाला चांगलं म्हणलो असू, आपण कोणाबद्दल वाईट विचार केला असेल, कोणी आपल्याबद्दल वाईट विचार केला असेल, कोणी आपल्याला बद्दुआ दिली असेल, वाकडं वाईट बोललेला असेल, आपण दुसऱ्यांना बोलले असू, म्हणजे दिवसभरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या शरीराभोवती आहे आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा आहे की दुसऱ्यांबद्दल काही द्वेष असेल, काही असेल। आणि जेव्हा तुम्ही ऑफिसला वगैरे बाहेर कामासाठी जाता किंवा मुलांना स्कूलमधून आणण्यासाठी म्हणा किंवा मैत्रिणींकडे म्हणा, त्यावेळेला आपल्याला माहित असतं का की त्यांच्याकडे सुतक आहे का, त्यांना पिरियड्स आहे का, किंवा त्यांच्या घरात कोणाला पिरियड्स आहे का, या गोष्टी आपल्याला माहित नसतात। मग हे सगळे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून आपल्याला स्नान करायचं असतं। आणि स्नान केल्यावर काय होतं की आपल्या शरीराच्या शुद्धीबरोबरच आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते आणि मनाची शुद्धी झाल्यामुळे, शरीराची शुद्धी झाल्यामुळे म्हणजे काय की आपली ऑरा क्लीन होते। आपलं जे आभामंडल आहे, आपल्या शरीराच्या भोवती एक सर्कल जे आहे, आपली ऑरा जी आहे ती क्लीन होते आणि ती क्लीन झाल्यामुळे काय होतं की सेवेमध्ये आपलं मन एकाग्र होतं। बघा, तुम्ही खूप सेवा करताय की मला हे असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, पण त्या सेवेमध्ये तुमचं मनच एकाग्र होत नसेल तर त्या सेवेला काहीच अर्थ नाहीये। म्हणून आपलं मन एकाग्र व्हावं, आपली ऑरा क्लीन व्हावी, यासाठी आपल्याला स्नान करायचं आहे। आणि स्नान काही असं नाही की तुम्ही साबणच लावा, हेच करा, अगदी तुम्ही अंगावर पाणी घेतलं, तुम्ही म्हणजे क्लीन पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका किंवा गोमूत्र टाका आणि त्या पाण्याने स्नान करा, तुमची ऑरा क्लीन होईल आणि त्यानंतर मग ही सेवा करायला आपल्याला बसायचं आहे। आता तुमचं हे क्लिअर झालं, कारण मी याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेत ना, हा प्रश्न खूप येतो की ताई स्नान नाही केलं तर चालेल का, असं तसं, तर ही गोष्ट तुम्हाला मी क्लिअर केली। आता बऱ्याच जणांचं घर खूप मोठं असेल तर त्यांनी पूजा मांडणी केली तर चालेल सुद्धा,
पण बऱ्याच जणांचं घर काय असतं, छोटं असतं, 1 रूमचं असेल, 2 रूमचं असेल, किंवा लहान मुलं आहेत तर ते पूजा मांडणी ठेवत नसतील. तर अशा वेळेला अगदी तुम्ही देवघरासमोर देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून ही सेवा केली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आणि जर तुम्हाला आवड असेल, तुमचं घर मोठं असेल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी केली तरीही चालेल, काही हरकत नाही. मग ही जर तुम्ही पूजा मांडणी केली तर ही तुम्ही 3 दिवस तशीच ठेवायची आहे. जसं की शुक्रवार, शनिवार, रविवार, तिसऱ्या दिवशीचं आपलं मध्यरात्रीचं पारायण सेवा झाल्यानंतर परत सोमवारी तुम्हाला ही पूजा मांडणी उचलायची आहे. पूजा मांडणी म्हणजे काय करायचं, एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र अंथरायचं, बालाजीचा फोटो असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही ठेवायचा, तो नसेल विष्णू भगवानांचा फोटो असेल तो ठेवलात तरीही चालेल, बालाजीची मूर्ती असेल ती ठेवली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आणि काहीच नसेल तर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो तर असेल ना, ते पण भगवान विष्णूंचंच रूप आहे, ते ठेवलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि तेही नसेल तर अगदी तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्ण तर आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असतात, तर बाळकृष्णांची मूर्ती ठेवली तरीही चालेल. त्यासमोर दिवा अगरबत्ती वगैरे लावून मग तिथे बसून आपल्याला सेवा करायची आहे. नाही तर देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि ही सेवा करायची. जनरली आमच्या घरी सगळेजण असंच करतात. मी बऱ्याच वेळेला पूजा मांडणी करून वगैरे सेवा केलेली आहे, पण मोस्टली 90% आम्ही देवघरासमोर बसूनच ही जी सेवा आहे ती करतो. आता मध्यरात्री 12 वाजता देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि आसन घ्यायचं. आता आसन तुमच्याकडे जर निळ्या कलरचं ब्ल्यू आसन असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, अगदी ब्लाउज पीस असेल किंवा निळं आसन असेल तरी. आता बघा, आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे, तर आमच्याकडे जे आपण देवपूजेचं आसन म्हणतो ना, ते आसनच निळ्या कलरचं आहे, त्याच्यामुळे आम्ही हे निळ्या कलरचं आसन घेतो. पण असं काहीही बंधन नाही की तुमच्याकडे ब्लाउज पीस निळं नाहीये, तुमच्याकडे आसन निळं नाहीये, मग फक्त आसन नाहीये म्हणून मी ही सेवा करायची नाही, हे अतिशय चुकीचं आहे. एखादी गोष्ट तुमच्याकडे नाहीये ना, हा ठीक आहे, तुम्ही पुढच्या वेळेस आणा तुम्हाला शक्य असेल तर, पण तुमची परिस्थिती नाहीये आणि मग निळ्या कलरचंच आसन लागतं, निळ्या कलरचेच कपडे लागतात या सेवेसाठी तरच सेवा करायची, नाहीतर असं होईल तसं, अजिबात काहीच होत नाही. कोणतेच देव, कोणतेच गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. आता बघा, आम्ही 12 महिने ही सेवा करतो ना, तर निळे कपडे आणि ते आसनच ते असावं असं काही नाही. आता आमचं कुलदैवत म्हणून आमच्याकडे आसन आहे, ती गोष्ट पाळली जाते, पण कपड्यांची निळेच कपडे असावेत असं अजिबात नाही. ज्या कलरचे जे तुमच्याकडे स्वच्छ धुतलेले कपडे आहेत ना, ते कपडे घालायचे आणि या अनुष्ठानाला बसायचं आहे. बघा, तुम्ही आसन निळं घेतलं, तुम्ही कपडे निळे घातले, तुम्ही पूजा मांडणी खूप मोठी केली, अगदी तुम्ही किलोभर फुलं अर्पण केले, धूप लावला, एवढा मोठा सगळं व्यवस्थित केलं, पण सेवेमध्येच तुमचं मन नसेल, सेवा तुम्ही मनापासून केली नाही, तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. या उलट तुम्ही देवघरासमोर बसून सेवा केली, जे आहेत ते कपडे घातले, जे आहेत ते आसन घेतलं बसायला, पण सेवा मात्र अतिशय मनापासून केली, तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की इथे आपला भाव, आपली भक्ती, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, ना की दिखावा. मला वाटतं तुम्हाला आता सगळी गोष्ट लक्षात आली असेल. आता याच्यापेक्षा क्लिअर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, तर जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता 3 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, 3 दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही परान्न घेऊ नका, पण तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुम्हाला बाहेर जेवावंच लागतं, करावंच लागतं, तर काही हरकत नाही, तुम्ही जेवू शकता. पण जसं की कुठे पार्टीला जातोय, मुद्दामून खायला जातोय, असं करू नका. कारण ही सेवा जी आहे आपण दुसऱ्यांसाठी करत आहोत का, नाही, स्वतःसाठी करतोय, आपल्या कुटुंबासाठी करतोय. मग तेवढ्या गोष्टी पालन तर आपल्याला नक्कीच करावे लागतील. बाकी कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही. हां, आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट की साक्षात तिरुपती बालाजी दर्शन देतात, मग वेगवेगळे आवाज येतात, मग भीती वाटते, मग असं होतं तसं होतं. मी सुद्धा बऱ्याच वेळेला हे ऐकलेलं आहे. तर बघा, कोणतेही देव, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मगाशी, की कधीच कोणाचं वाईट
करत नाहीत, जे काही होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. मग देव आपल्याला भीती कशासाठी घालतील हो? देव तर आपण संकटामध्ये असल्यावर त्यातून बाहेर काढण्यासाठी येतात. मग देव आपल्याला भीती कशासाठी घालतील? आणि एवढा विचार करा, आपले कर्म काही एवढे चांगले आहेत का की आपण देवाला बघू शकू, देव आपल्याला दर्शन देतील? हा, माझे तर नाही आहेत बाबा, तुमचे असतील तर मला माहित नाही, पण माझे तर नाही आहेत. आणि ही सेवा करताना कधी माझ्या डोक्यात सुद्धा हा विचार आला नाही की देव दर्शन देतील. का? कारण आपण त्या लायकच नाही. आपली पात्रता आहे का की देवाने आपल्याला दर्शन द्यावं? हा, काही अनुभव आपण म्हणू शकतो, किंवा काही तुम्हाला संकेत मिळाले, किंवा कोणाच्या तरी थ्रू आपल्याला काहीतरी वाटलं की हे देव स्वरूप आपल्या घरामध्ये आले, ते ठीक आहे. पण तुम्ही सेवा करत असताना तुम्हाला दर्शन होईल, तुम्हाला भीती वाटेल, असे आवाज येतील, असं अजिबात काही नाही हो. जे काही लक्ष आहे ना ते आपल्या सेवेमध्ये, अगदी मनापासून सेवा करण्यामध्ये घाला. मग ते दर्शन देतील हे याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, ते भगवंताच्या हातामध्ये आहे. आपल्या हातामध्ये काय आहे, आपलं कर्म काय आहे, सेवा मनापासून करायचं. मग ते अनुभव असेल, प्रचिती असेल, ते त्या भगवंताच्या हातात आहे. त्यांना जेव्हा द्यायचं तेव्हा ते देतील, त्यांना नाही द्यायचं सध्या तर ते नाही देतील, त्याचा आपण विचार नाही करायचा. हा, तुमच्या जर मनामध्ये हेच असेल की मी 3 दिवस सेवा केली तर रात्रीतून पैशाचा पाऊस पडेल, मग माझ्यासमोर भगवंताचं दर्शन होईल, असं होईल तसं होईल, असं काहीही होणार नाही. मी स्वतः माझं सांगते की मी सेवा करून म्हणा, उपाय करून म्हणा, त्यातून मला मार्ग मिळत गेले, दत्त महाराजांच्या कृपेने माझं चांगलं होत गेलं. तर ह्या अनुभवातून पण मी कधीच असं दिवस मोजले नाही की 3 दिवस केली, हे केली. आता मी 2018 पासून का 19 पासून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते. पण मी अजूनही माझ्या मनात विचार आला नाही की मी किती पारायण केले आणि काय दिलं. बरोबर, म्हणजे कोणतेही देव, कोणतेही गुरु, तुम्ही एक वेळा जरी त्यांचं नाव घ्याल ना तर ते व्याजासकट तुम्हाला परत करतात. मग आपण फक्त काय आहे, सुरुवातीला पहिल्या दिवशी संकल्प करायचा, सांगायचं की मला महाराज, बालाजी महाराज हे हवं आहे, असं हवं आहे, याच्यासाठी मी ही जी 3 दिवसांची सेवा आहे ती करत आहे. सेवा केली, आपण सांगितलं, मग माझा विश्वास काय की मी बालाजी भगवानांना सांगितलं आहे, आज ना उद्या माझी इच्छा पूर्ण होणार. तो विश्वास तुमच्यामध्ये असेल ना तर तुम्हाला दिवस मोजायची, मग मला काही अनुभव येतो का, मला काही अनुभव येतो का, हा विचार मनात आणायची गरजच नाही. जिथे विश्वास आहे तिथे हा प्रश्न पडतोच कसा की मला अनुभव येईल किंवा किती दिवस झाले काय. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला की मी एवढे दिवस झाले सेवा केली, मला तर काहीच अनुभव नाही, काही नाही, तर मग तुम्ही स्वतः समजून जा, कोणाला विचारू सुद्धा नका की तुमचा त्या सेवेवर विश्वास नाही, त्या देवावर विश्वास नाही, म्हणून तुम्हाला अनुभव आला नाही. आणि आयुष्यभर जरी तुम्ही सेवा केली ना अशी की चला मला फक्त फळच हवं आहे, मनामध्ये भाव नाही, देवा मला पाव, तर आयुष्यभर तुम्हाला कोणताच देव पावणार नाही. कुठेतरी एक ट्रस्ट, एक विश्वास, एक संयम लागतो, तेव्हाच आपल्याला कोणतीही सेवा असू द्या, छोट्यात छोटी, मोठ्यात मोठी, त्याचा अनुभव 100% काय, अगदी 1001% येतो. आता बरेच जण म्हणतील की आपला विषय थोडासा आहे, पण ह्या ज्या मूळ गोष्टी आहेत ना या तुम्ही विसरता आणि फक्त सेवा सेवा सेवा, मग अनुभव येत नाही. मग का येत नाही? त्याच्या मागे या सर्व गोष्टी आहेत, याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही. पहिल्या दिवशी संकल्प करा. शुक्रवारी आपण सेवा करतोय तर देवघरासमोर बसलो, दिवा लावला, अगरबत्ती लावली, जोपर्यंत आपली सेवा सुरू आहे तोपर्यंत दिवा चालू असावा, अगरबत्ती चालू असावी. सुरुवातीला संकल्प करायचा. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने संकल्प करू शकता. संकल्प केला त्यानंतर 21 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. संकल्प केला, आपण भगवंताला सांगितलं, आता फक्त आपण विश्वासाने व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. बाकी कधी तुम्हाला अनुभव द्यायचा, कधी प्रचिती द्यायची ते भगवंताच्या हातामध्ये. आपण आपलं कर्म करायचं आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. आता हा पण प्रश्न मला बऱ्याच वेळेला येतो की ताई मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हणावं का संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणावं, कोणतं प्रभावशाली आहे? तर आमच्या घरामध्ये एवढे सगळेजण सेवा करतात तर मराठी पण करतात आणि संस्कृतमध्ये पण करतात. पण माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करते. तुम्ही मराठी करा किंवा तुम्ही संस्कृत म्हणा, दोन्हीचाही प्रभाव तेवढाच आहे. फक्त फरक एवढा आहे की संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 15 ओव्यांचं आहे आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 108 ओव्यांचं आहे. फक्त
फक्त एवढाच फरक आहे, बाकी तुम्ही कोणतंही म्हणा दोन्हींचाही प्रभाव तुम्हाला तेवढाच मिळेल. दोन्हीही व्यंकटेश स्तोत्र तेवढेच प्रभावशाली आहेत. ही गोष्ट पण क्लिअर झाली. आता 21 वेळा आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, एकाच जागेवर बसून एकाच वेळेला, मध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता, मध्यरात्री बरोबर 12 वाजता दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, अगोदर म्हणजे 5-10 मिनिटं लावायची आणि 12 वाजले की व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा, जसं की खडीसाखर असेल, साखर असेल, एखादं फळ असेल, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची बालाजीची आणि त्यानंतर मग नमस्कार करून परत एकदा आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची, ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आणि आपलं आसन सोडायचं आणि झोपी जायचं आहे. तर या पद्धतीने तिन्ही रात्री, शुक्रवार, शनिवार, रविवार, तिन्ही रात्री या पद्धतीने असं रोज तुम्हाला करायचं. जो दाखवलेला नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा वगैरे करताना आपण त्या चहामध्ये ती साखर, खडीसाखर असेल तर टाकू शकतो, फळ असेल तर ते आपण खाऊ शकतो. या 3 दिवसामध्ये कोणाचं वाईट होईल असा विचार करू नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका. तुम्ही जर म्हणजे व्यसन वगैरे काही करत असाल तर त्या गोष्टी करू नका. तुम्हाला या सेवेचे खूप छान लाभ अनुभव येतील, खूप छान रिझल्ट बघायला मिळतील. आणि ही सेवा जी आहे तर हे असं काही नाही की मग मी करू शकतो, कधी कधी करू शकतो. आता 3 दिवस तुम्ही केली आणि तुम्हाला वाटलं की मला अजून आता ही 21 दिवसाची सेवा करायची, तर येणाऱ्या पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही 21 दिवसाची सेवा करू शकता. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही महिन्यातून प्रत्येक महिन्याला तुम्ही 3-3 दिवसाची अशी सेवा करू शकता किंवा महिन्यातून 3 वेळा तुम्ही या पद्धतीने 3-3 दिवसाची सेवा करू शकता. असं कोणतंही बंधन नाही. फक्त विश्वास ठेवा. भगवंताला आपण आपली इच्छा सांगितलेली आहे, मनोकामना सांगितलेली आहे आणि सेवा केलेली आहे. आपला त्या सेवेवर विश्वास ठेवा, त्या भगवंतावर विश्वास ठेवा. आज न उद्या तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल ती 100% पूर्ण होईल. आणि अगदी तुम्ही विश्वास आणि मनापासून, अंतकरणापासून जर सेवा केलेली असेल तर 3 दिवसाच्या आतच तुम्हाला अनुभव येतील. पण असं घाबरण्याचं वगैरे काही नाही की मग कोणत्या तरी रूपात किंवा सापाच्या रूपात आणि अशा रूपात दर्शन मिळतं, असं अजिबात काहीही नाहीये. फक्त श्रद्धेने, भक्तीने सेवा करा. बाकी सगळं काही भगवंतावर सोडा. आपल्या हातात आपलं कर्म काय करणं आहे की मनापासून, अंतकरणापासून त्या भगवंताला हाक मारणं. मग बरोबर आपण अंतकरणापासून हाक मारली की तो भगवंत आपल्या हाकेला प्रतिसाद नक्कीच देतो. श्री स्वामी समर्थ.